नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बघणार आहोत अगदी साधा सोपा झटपट होणारा मौसूद असा तिळगुळाचा लाडू। अगदी 10 वर्षाचं लहान मूलसुद्धा हे करू शकेल इतकं साधा सोपा आणि इझी आणि झटपट होणारा लाडू आहे। तर चला, दात असो किंवा नसो, होटानेही तुटतील किंवा अगदी तोंडात टाकताच विरघळणारा हा तिळगुळाचा लाडू। बाजारातून आपण लाडू आणतो तो बऱ्यापैकी कडक असतात आणि चिवट असतात, तर तसे अजिबात न होता आणि अगदी 15 मिनटात तुमच्या प्लेटमध्ये सर्व होऊन येईल असा हा लाडू आहे। अगदी 2 ते 3 मिनटं भाजायला, 2 ते 3 मिनटं मिक्स करायला आणि 2 ते 3 मिनटं वळण्यासाठी। तर चला, साधी सोपी कृती आणि अगदी योग्य प्रमाण बघूया। आणि जर तुम्ही प्रमाण पूर्णपणे बघितलं तर हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट आणि स्मूथ आहे हा लाडू आणि अजिबात चिवट किंवा तुमच्या टाळक्यालाही चिटकणार नाही। तर हे बघा, ह्याच्यातलाच एक लाडू मी तुम्हाला मोडून दाखवते। बघा किती सॉफ्ट आहे आणि अगदी खुसखुशीत झालेलं आहे की अजिबात तुमच्या टाळक्याला चिटकणार नाही किंवा काही त्रासही होणार नाही। अगदी दात नसलेले लहान मूल किंवा आपले वडीलधारीसुद्धा खाऊ शकतात। ते इथं 1 वाटी तीळ घेतलेली आहे। 1 वाटी तीळसाठी मी इथं घेतले 10 ते 15 काजू फ्लेवरसाठी घेतलेले आहेत। पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेत, भाजलेलेच साल काढून घेतलेले शेंगदाणे आहेत। 1 वाटी गूळ, म्हणजे 1.5 वाटी गूळ लागणार ॲक्च्युली, तर इथं 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे कारण की आपले काजू आणि शेंगदाणे त्याच्यासाठी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। जायफळ पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आणि इलायची पावडर अर्धा चमचा आणि डेसिकेटेड कोकोनट 2 ते 3 चमचे। ते ऑप्शनल आहे पूर्णपणे डेसिकेटेड कोकोनट। आता इथं पॅन ठेवलेला आहे, पॅन छान गरम होऊ द्यायचा आणि मग त्याच्यात टाकायचे इथं अनपॉलिश तीळ। आता मी इथं अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत, तुम्हाला हवं तर तुम्ही पॉलिश तीळचा सुद्धा वापर करू शकता, काहीच हरकत नाही। तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला छानपैकी तीळ जे आहे ते भाजून घ्यायचे आहे। तीळ भाजण्यासाठी हार्डली 2 ते 3 मिनटंच लागतील, जास्त वेळ लागणार नाही। अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही करायची, मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे। ही तीळ भाजताना आपल्याला अगदी सतत स्टर करत राहायचं आहे कारण की मीडियम फ्लेम आहे आणि छान फुलू द्यायची आणि कलर एकदमच बदलायचा नाही आपल्याला। हलका कलर बदलत आला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर अगदी तुम्ही टाईम लक्ष देऊन बघितलं तर अगदी 2 ते 3 मिनटातच आपली तीळ भाजून होतात, जास्त वेळ लागत नाही। त्यामुळे सतत स्टर करत ह्याला भाजत घ्या की पटकन हे तीळ भाजून होते। सतत स्टर का करायचं, कारण की एका बाजूला लागली आणि एका बाजूला कच्ची राहिली अशी होता कामा नये। एक दाणा आपला छान असा भाजून आणि फुलून व्हायला हवा, त्यामुळे सतत स्टर करत भाजायची तीळ। तर हे बघा, तीळ आता ऑलमोस्ट आपली भाजत झालेली आहे। आता याला एका पसरट ताटामध्ये आपल्याला काढायचं आहे आणि अगदीच कोमट असतानाच आपल्याला ह्याला कृती करायला घ्यायची आहे, अगदीच गारू द्यायची नाही। जसं मी तुम्हाला नेहमीच सांगते की काय गोष्टी मी जे ट्रिक आणि टिप्स तुम्हाला सांगते त्या थोडं काळजीपूर्वक बघितलं तर अगदी हीच रेसिपी, जसं मी म्हटलं की 10 वर्षाचं लहान मूलसुद्धा ह्याला बनवेल, इतकी साधी सोपी आहे। आणि गॅसचं काम आपल्याला इतकंच आहे, ह्याच्यापुढे आपल्याला गॅसचा अजिबात वापरच नाही। तर हे बघा, ताट घेतलेलं आहे पसरट मोठं, त्याच्यात हे सगळे तीळ मी काढून घेतलेले आहेत। आता ह्याला बस एक एअर ड्राय 2 ते 3 मिनटं ह्याला थंड होऊ द्या किंवा लुकवॉर्म होऊ द्या। कोमट झाली तीळ की बस झाली। तीळ आपली थंडी थोडी कोमट झालेली आहे, स्पर्श करणार इतकी थंडी आहे तीळ। तर आता इथं मिक्सरचं मी मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यात टाकले काजू। काजू पूर्णपणे ऑप्शनल आहे, स्किप केले तरी चालतील। शेंगदाणे घेतलेले, साल काढलेले भाजलेले शेंगदाणे आहेत पाऊण वाटी। गूळ घेतलेलं इथं अर्धी वाटी। जर तुम्ही नुसतं गूळ आणि तिळीचं करताल तर 1 बाय 1च घ्यायचं आहे, गूळ आणि तीळ। बट पीनट आणि काजूने खूप छान फ्लेवर येतो, त्यामुळे मी आवर्जून म्हणेल की काही काजू आणि काही पीनट नक्कीच घ्या। तर हे बघा, असं एक पल्स द्यायचं आहे बस आपल्याला ह्याला। 1 ते 2 पल्समध्ये आपलं ओबडधोबड हे जे शेंगदाणे काजू आहे ते वाटून होतात, म्हणजे अगदी रफली। त्याच्यामध्ये टाकायचे तीळ। तीळ अगोदर का नाही टाकायचे, कारण की अगदी तीळचा पीठ होईल, त्यामुळे तीळ आपल्याला एकदम पिठाळ नाही करायचे। तीळ दिसायलाही हवी की तीळ गुळाचे लाडू आहेत ना, तर अगदी तीळ जे आहे आपला पिठाळ नाही करायचे। जसं मी तुम्हाला सांगते, शेंगदाण्याचं कूट जसं आपण करतो अगदी तसं नाही करायचं, रिटेन असायला हवा त्याचा शेप तीळीचा, त्यामुळे। तर हे बघा, हे तर सगळे तीळ मी काढून घेतलेले आहे आणि आता 1 वाटी जो गूळ आहे तो टाकलेला आहे। त्याच्यासोबतच मी इथं जायफळ आणि इलायची पावडरही टाकणार आहे, म्हणजे एकसारखं हे मिक्स व्हायला हवं। इलायची पावडर टाकली, जायफळ टाकलं, ह्याच्यातून दोघातून तुम्ही कोणते एक फ्लेवर टाकलं तरी चालेल। मला दोघं आवडतात म्हणून मी दोघं टाकलं। आता ह्याला बस पल्स केलेलं आहे आपण। हे बघा, ओबडधोबड 2 ते 3 वेळा आपल्याला ह्याला पल्स करून घ्यायचं, अगदी बारीक नाही करायचं।
पल्स करून घेतलेलं आहे. अगदी 2 ते 3 वेळा पल्स केल्याने हे सगळं एकजीव झालेलं आहे आणि तीळसुद्धा ओबडधोबड अशी वाटली गेलेली आहे. अगदीच पिठाळ वाटली नाही मी तीळ. तर बाजारात जे आपण तिळगुळाचे नरम लाडू घेतो ते टाळक्याला चिटकतात, चिवट असतात किंवा ते कडकही होतात. तर तर ते जास्त पिठाळ होते तीळ, त्यामुळे म्हणजे तिळीमधून जास्त तेल रिलीज होतं त्यामुळे. आता इथं आपल्याला पाक करायची अजिबातच गरज नाही. तुम्ही बघितलं बिना पाकाचे तिळगुळाचे लाडू आहेत. तर थोडंसं बाइंडिंग किंवा छान फ्लेवर येण्यासाठी तर मोजून 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे. तूप अगदी रूम टेम्परेचरवरचं, अगदी गरम किंवा अगदीच थंड नाही घेतलेलं, रूम टेम्परेचरवरचं तूप आहे विरघळलेलं. तर हे बघा छान तूप मिक्स करून घ्यायचं आणि हे जे लाडू पटकन वळून घ्यायचे. तर मिक्स करायला अगदी 2 ते 3 मिनटं, भाजायला 2 ते 3 मिनटं आणि वळायला अगदी 2 ते 3 मिनटं, म्हणजे मोजून 15 मिनटात तुमचे लाडू तयार होतात बनवूनसुद्धा. तर आहे ना अगदी 15 मिनटात होणारी कृती आणि टेस्ट तर अप्रतिम, तुम्ही विचारची सोय नाही. आणि इथं ऑप्शनल आहे डेसिकेटेड कोकोनट किंवा तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किस घेतला तरी चालेल, जो तुम्हाला आवडेल तो. मला डेसिकेटेड कोकोनटचा फ्लेवर आवडतो त्यामुळे मी ते घेतलेलं आहे. थोडंसं रफ करायचं आणि तुम्हाला एकसारखे करायचे असा एक गोल चमचा घ्यायचा, ज्या चमच्याच्या मापानेच आपण सगळे लाडू वळणार आहोत, म्हणजे अगदी एका आकारात आणि एका समान सगळे लाडू होतील, अगदी लहान मोठं कोणतंही होणार नाही. तर ह्या रेशोनी आपल्याला पूर्णपणे 17-18 लाडू होतात. मध्यम आकाराचे, अगदी म्हणजे लिंबाच्या आकाराचे आपण म्हणाल तर 17-18 लाडू तयार होतात. तर हे बघा सगळे लाडू वळून रेडी आहे. तर चला ह्याच्यातला एक तुम्हाला मी फोडून दाखवते. बघा किती खुसखुशीत आणि किती सॉफ्ट आहे, अजिबात चिवट किंवा चिकट नाही झालेला आणि असे साधे सोपे आणि इझी झटपट होणारे हे तिळगुळाचे लाडू तर नक्कीच मस्ट ट्राय आहे. नक्कीच ट्राय करा, आजच करा, आत्ताच करा, कारण की अगदी 15 मिनटाचा खेळ आहे आणि सगळ्यांनाच आवडणार आणि तुम्ही नेहमीच हे लाडू बनवणार. तर चला पटकन जाऊन लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल, हेल्पफुल झाली असेल तर आपल्या मित्रमंडळीसोबत शेअर करावं. लाईक करायला कंजूसी करू नका, सबस्क्राईब करा. आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील आणि सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. फीडबॅक द्या, कमेंट करा आणि ही रेसिपी ह्या संक्रांतीला नक्कीच करा. अगदी साधी, सोपी आणि सगळ्यांना आवडणारी झटपट होणारे तिळगुळाचे लाडू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.